नाही, असं नाहीये. पहिले तर तुमचा सगळ्यांचा चुकीचा समज होता आणि तोच चुकीचा समज काँग्रेसच्या माझ्या मित्राचाही होता की आम्ही फॉर्म भरले म्हणून. त्या दिवशी आम्ही फॉर्म भरलेच नव्हते. हे पहिले आम्ही एक वातावरण निर्मिती करत होतो. मी फक्त 9 मध्येच नाही तर 23, 24, 25, 1, 3 आम्ही ह्या सगळ्या प्रभागांमध्ये प्रचार फेरी काढल्या. मी सगळ्या माझ्या उमेदवारांना, इच्छुक उमेदवारांना घेऊन गेलो, सगळ्या मंदिरांमध्ये गेलो आणि एक पण आम्ही केला की ज्याला कोणाला तिकीट मिळेल आम्ही सगळे त्याच्या मागे उभे राहू. आज परिस्थिती अशी आहे की आता फक्त 3-4 पॅनलमध्ये पुढे मागे होईल. पण आज उद्यामध्ये आता आम्ही आज रात्री परत बसतो. आज उद्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची आघाडी आपल्या समोर येईल आणि काँग्रेस त्यातला भाग असेल. त्यांची भावना चा मी आदर करतो. खूप बरं वाटलं की त्यांच्याकडनं हे आलं. पण एक इंग्लिशमध्ये म्हणे अबाव माय पे ग्रेड, म्हणजे माझ्या पगारापेक्षा मोठा हा हे आहे. आव्हाड साहेब आणि अजितदादा जे ठरवतील ते आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य असेल. पण आजची परिस्थिती अशी आहे की आम्ही एकत्र जरी आलो तरी इलेक्शनच्या आधी ती संभावना मला वाटत नाही. बाकी आव्हाड साहेब आणि अजितदादा ठरवतील. इलेक्शन नंतर परत आलो तर गेले 25 वर्ष एकत्र काम करतोय, आनंदच होईल की आम्ही सगळे एकत्र आलो तर.